आम्हाला आज सकाळपासून म्हणजे गेले काही दिवस सूरज राजेश शिर्के नावाचा एक इसम आहे, तो सन्मान्य राजसाहेबांवर आणि सन्मान्य उद्धव साहेबांवर आक्षेपार्ह विधान करत होता. मी नालासोपाऱ्याची टीम असू दे, संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं असू देत, सगळीजण त्याच्या शोधात होती. आज दुपारपासून आम्ही त्याला ट्रेस करत होतो आणि त्याला ट्रेस करत असताना आज दुपारी आम्हाला नालासोपाऱ्याचं लोकेशन मिळालं. संजय मेहरा साहेब असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या मदतीने आज आम्ही त्याचा शोध लावला आणि त्याचा पाहुणचार घेतलाय. काय म्हणतं अशी लोक जे आहेत, आता यापूर्वी उत्तर भारतीय लोक बोलत, आता मराठी लोक बोलायला लागले. महाराष्ट्रात निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेला आणि मनसेला जेव्हा अपेक्षित यश नाही मिळालं, तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मराठी माणूस हरला. पण मला असं वाटतं की सन्मान्य राजसाहेब असू देत, सन्मान्य उद्धव साहेब असू देत, मराठी माणूस जर हरला असेल ना, तर या अशा मराठी माणसांमुळे. याचं नाव सध्या तरी इंस्टाग्रामवर जे दिसतंय ते सूरज राजेश शिर्के, म्हणजे नावाप्रमाणे जरी म्हटलं हा मराठी माणूस आहे, पण या अशा मराठी माणसांना लाज वाटली पाहिजे. आपण कोणाबद्दल बोलतोय, कोणा बाबतीत आपण बोलतोय, आपली पातळी काय, या पातळी ओलांडून ह्या ज्या काही गोष्टी चालल्या होत्या ना, त्याचा आज आम्ही समाचार घेतोय. मनसेवाले आले होते, ते विचारत होते आम्हाला सूरज शिर्के कोण आहे, सूरज शिर्के आहे का. पूर्ण तोडफोड केलाय माझा घर, माझा दार तोडलाय, माझा विंडो तोडलाय. आम्हाला बघा, हे बघा मला लागलाय. पूर्ण माझा कपडे इकडे तिकडे होत होते, मला टच केलाय त्या लोकांनी. हा, हे बरोबर आहे का. लाता मुकानी मारत होते, त्यांना नेला, सूरजला नेला पूर्ण रोडवर. हा, नागडा करून ते पण बाबाला पण लागलंय. बाबाचा कपडा पण काढलाय होता त्या लोकांनी. हे बरोबर आहे का. माझा मुलगा थोडा व्हिडिओ रील बनवतो सामाजिक मधल्या, तर राज ठाकरेने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्याने शब्द बोलला की बाबा हे लोक मराठी आणि हिंदूच्या विरोधातले आहेत. कारण का, आता जर ते हिंदूनी मराठी नसते तर आता रिझल्ट त्यांचा आला असता ना चांगलं महानगरपालिकेत. एवढे शब्द बोलला. हे लोक कोण, सूरज शिर्के आले, दरवाजा वगैरे तोडला, खिडकी तोडली, घुसले, माझे कपडे काढले, मुलाचे कपडे काढले, मला लाता बुक्क्याने मारल्याच्या भरपूर लागले, रक्त बिक्के येते, डोका बिक्कर हॉकी बिकीचे असते. की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अपशब्द नाही वापरले. त्यांचं कारभाराबद्दल आम्ही बोललो, ते मराठी माणसांचं नाव घेऊन काही करत नाही, एवढेच आम्ही अपशब्द नाही वापरले. आता काय मागणी आपली. आता मागणी हेच आहे, जे घरात तोडून आमचं मराठी माणूस सुरक्षित नाहीये आमचा, तर आता काही जिम्मेदारी आता प्रशासनाने घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा.